एक मिनिट. हाय स्नेहू, आयुष्यात फक्त एका मुलीवर प्रेम केलं आणि यापुढेही तिच्यावरच प्रेम करत राहणार. तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया. I love you. मला वाटलंच होतं. काय स्वीट हार्ट हे तुझ्यासाठी. आणि काय आहे, तू पटकन ओळखलंस यार मला. का नाही ओळखणार? ही असली मस्करी फक्त तूच करू शकतोस. नाहीतर या स्नेहलता श्रीखंडेशी असं वागायची कुणाची हिंमत आहे? ओहो बाई. आजी, आपण आता यांना मारायचं नाहीये. नाही नाही नाही. हा स्टुडंट आहे माझा. स्टुडंट झालं, केलंस ना परक. जातो मी. ही पण सवय तुझी गेलेली नाहीये. एकदम रुसतोस. अगं, हा माझा आधी स्टुडंट होता, नंतर मुलगा. अच्छा, म्हणजे आपल्या मोनिका मॅडमचा भाऊ. नाही 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 नाही, भाऊ 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 म्हणते नाही, मित्र, बेस्ट फ्रेंड. येस. बाय द वे, आपण चेअर टाकून इथेच बसूया का? का रे, मला नाही वाटत तू आतमध्ये घेशील. तुला काय इन्व्हिटेशन लागतं? चल हो आत. हो हो आत, आत हो. तशीच आहेस तू अजून. मग कसं वाटलं आत्ताच DS मेडिकल कॉलेज? कूल आहे, म्हणजे छान आहे तसंच आहे. पण काय आहे, त्यावेळेच्या आमच्या ज्या डीन होत्या त्या एकदम कूल होत्या. आत्ताची जी डीन आहे ना, एक नंबरची खडूस आहे. माझ्या मुलीला खडूस नाही म्हणायचं. खडूस? अगं महाखडूस आहे, महाखडूस. मोठकुटची. तुला अजून लक्षात आहे ते? ऑफकोर्स. असं कसं विसरेन ग. माणसं असतात किंवा नसतात, पण आठवणी नेहमीच सोबत असतात. माझ्या कॉलेजची एकही आठवण तुझ्याशिवाय कम्प्लीट होऊच शकत नाही. एक मिनिट. आठवतंय या बदमाश मस्तीखोर मुलाला तू दिलेलं पहिलं बक्षीस? आय एम सो प्राऊड ऑफ यू. एक मिनिट, हे पण घे. लव्ह लेटर. फक्त अरे, ही पत्र तुझ्याकडे? आईने दिलेत मला. मी हॉस्टेलमध्ये असताना तू आईला पत्र लिहायचीस ना माझ्याबद्दल. खूप जपून ठेवली तिने. US ला जाताना आठवणीने तिने माझ्या हातात ठेवली आणि काय म्हणाली माहितीये? म्हणाली, एक वेळ आम्हाला विसर, चालेल, पण यांना विसरू नकोस. डॉक्टर स्नेहलता श्रीखंडे या नावाला कमीपणा येईल असं कधी वागू नकोस. यांच्यासारखाच फार मोठा डॉक्टर हो. तुझी आई आहेच तशी प्रेमळ, पण हे म्हणजे जरा जास्तच. जास्त? अगं जास्त तर तू केलंस माझ्यासाठी. नाहीतर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका अनोळखी मुलासाठी कोण का करेल ना. अनोळखी कुठे होतास तू? माझ्या क्लासमध्ये बसून प्रँक्स करायचंस ना. अगं पिंकी, आम्हाला चहा देणार आहेस का आम्ही बाहेरून मागवू? नाही नाही नाही, मी लगेच करते ना चहा.
आणि हे बघ, तू जेवणच जायचंस. भात इंद्रायणीचा टाक, बासमती किंवा कोलम नको. हो. आणि पाणी जास्त टाक. आणि डाळ तूर आणि मूग अशी मिक्स करून कर. हो. त्याच्यात थोडस हिंग आणि नावाला हळद घाल. गोड वरण करायचे, फोडणी अजिबात नाही, कळलं? हो 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 आजी हो. हा, जा. सगळं लक्षात आहे तुझ्या. तू विसरलायस? हे तुला आठवतंय मी जेव्हा होमसिक व्हायचो तेव्हा वर्गात असा कावरा बावरा होऊन फिरायचो, पण तुला बरोबर कळायचा की माझं काहीतरी बिनसलंय. हॉस्टेल मधल्या सगळ्या मुलांची आजारपण तू अगदी आई होऊन काढायचीस ग. खरंच, ती वर्ष गेली मध्ये, अजूनही ताज्या आहेत आठवणी. हे मिठा पान. माय गॉड, खास तुझ्यासाठी मिठा मसाला. यू आर जस्ट अमेझिंग. आय नो. वडापाव आणि हे पान. तू जेव, मी हे खाणार. हे तुझ्या सासूबाई तुला अजूनही पान खाऊ देतात ना? हे नेहमीच हे काय खायचं, डाऊन मार्केट आहे, पान कोण खातं का? हा, अजूनही तशीच आहे ती. बाप रे, म्हणजे अजूनही सहन करतेस तिला? सहन? माझ्यावर सारखी हुकमत गाजवत असते. हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस, इकडे जाऊ नकोस, तिकडे जाऊ नकोस, ब्ला ब्ला ब्ला. अरे वडापाव सुद्धा खाऊ देत नाही मला ती. हो, आय कॅन अंडरस्टँड. आपण तर वडापाव शिवाय जगूच शकत नाही. मग म्हणून तर तुझ्यासाठी वडापाव पान सगळं घेऊन आलोय बघ, तुझ्या आवडीचं. पटकन खा, नाही तर ती वॅम्प यायची. येस. हा, एक मिनिट, हे नंतर. हा, अरे आधी डायबिटीसच्या गोळ्या घे तुझ्या. अरे काय रे. प्लीज गोळ्या घे आधी, प्लीज प्लीज प्लीज. हे बघ, मी तुझ्यासाठी वडापाव आणला, पान आणलं, सगळं आणलं की नाही. एक गोळी घ्यायला काय हरकत आहे, पटकन घेऊन टाक ना. पिंकी, गोळी आण ग माझी. या. एक. सावकाश. ओके. व्हेरी गुड. गुड गर्ल. गर्लफ्रेंड, खूप मिस केलं यार मी तुला. इतक्या वर्षांनी गर्लफ्रेंडची आठवण आली. चल फोटो दाखव. आणि मी समोर असताना फोटो कशाला पाहिजे तुला? तुझा नाही रे, मग तुझ्या बायकोचा आणि मुलांचा. ऐकूच मुलाच. हो, चल बघू तर कशी दिसते ती. गालावर खळी पडणारी शोधलीस की नाही कोणी? तेव्हा म्हणायचंस ना. अगं नाही, म्हणजे म्हणजे मी लग्न नाही केलंय अजून. का? तू नाही म्हणालीस ना. घबरे, उगाच मस्करी नको करूस. सिरियस हो ना कधीतरी. हो हो हो, पण आता सिरियस झालोय मी ठरवलेलं आहे, मस्तपैकी सेटल व्हायचं आणि लग्न करून टाकायचं. पुन्हा मस्ती. अगं खरंच, तुझी शपथ. बघ कसं आहे, मी शिक्षण घेतलं इथे, मग US ला गेलो, तिथेही शिकलो, खूप पैसा कमवला, खूप नाव कमवलं. सतत धावत होतो मी. या सगळ्या प्रवासात मला लग्नाच्या बंधनात अडकायचं नव्हतं ग. पण एकदा धावता धावता समजलं की आपल्या इमोशन्स मागे पडत चाललेत. आपण धावतोय खरं, पण योग्य ठिकाणी थांबणं पण फार महत्वाचं आहे. मग काय, मग ठरवलं आता थांबायला हवं, म्हणून आलो इकडे. म्हटलं इथे सोडून गेलेलं प्रेम आपल्याला परत मिळतं का बघू. परत मिळवायला म्हणजे? म्हणजे मी इथे होतो ना तोपर्यंत ते प्रेम आहे की नाहीये, का माझा भ्रम आहे तो, की म्हणजे खूपच कन्फ्युज होतो मी. पण इथून लांब गेल्यानंतर कळलं की नाही बॉस, प्रेम हेच आहे. चलो देर आहे दुरुस्त आहे, पण तुझ्यासारख्या मुलाला सिरियस करणारी मुलगी तिला भेटायलाच पाहिजे. हो हो हो, भेटवणार. सगळ्यात आधी तुलाच भेटवणार. पण माझी एक अट आहे. आय नो, तुला मदत करायची.
अरे दॅट्स इट गर्लफ्रेंड, क्या बात आहे यार. हे करणार ना मदत. मस्के मारू नकोस. करीन. थँक्यू 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 सो मच. बघ तू नसतीस तर माझं काय झालं असतं. काही झालं नसतं. बरोबर आहे, काहीच झालं नसतं ग. तू अजूनही मेडिकल कॉलेजची प्रोफेसरच आहेस. म्हणजे अरे मला एक मुलगी आवडते इतकं फक्त म्हटलंय मी, तर किती प्रश्न विचारतेस. मग दुसरं काय करायला हवं होतं मी? अरे हेल्प कर ना माझी. कसली? इतकी वर्ष माझं हरवलेलं प्रेम परत कसं मिळवायचं तेच कळत नाहीये मला. हे इतक्या वर्षांनंतर मी अमेरिकेहून परत आलोय. हे इतकी वर्ष मी. डोंट वरी, मी आहे ना. सगळी सोल्युशन्स माझ्याकडे आहेत. हे खरंच म्हणजे तू हेल्प करशील मला? ऑफकोर्स. हा, आता तुझी एक्स गर्लफ्रेंड होणार त्याचं दुःख आहेच, पण तुझ्यासाठी काय पण. वाव सुपर. प्रॉमिस. प्रॉमिस. दॅट्स लाईक माय गर्लफ्रेंड. अरे पण ती मुलगी कोण आहे, तिचं नाव काय, कुठे राहते, काहीतरी सांगशील. त्याशिवाय कशी हेल्प करणार मी? म्हणजे मुलगी आहे ना, का आपली स्वप्नातली राजकुमारी? खरंच ग, आता तूच ओळखतेस मला. नाही तर माझ्यासारख्याला कोण भेटणार आहे ग. तूच काय ते भेटलीस मला. तूच बेर करू शकतेस. पुन्हा चेष्टा. मी एक अशी मुलगी शोधतोय ना की जी माझ्यावर मनापासून प्रेम करेल ग. म्हणजे मी जो आहे जसा आहे तसं मला एक्सेप्ट करेल. म्हणजे जी मला नीट अगदी. अच्छा, म्हणजे ठरलं नाहीये तर. पेशंटला ओटी मध्ये घेतल्या घेतल्या अॅनेस्थेशिया देण्याची पद्धत नाही का तुमच्यात? की डायरेक्ट ऑपरेशन करता तुम्ही? कळलं. नाही घाई करत. तुला योग्य वाटेल तेव्हा सांग. मी काही फोर्स करणार नाही तुला. हा बाई हा, स्वतःचं म्हणणं कसं खरं करून घ्यायचं हे तुला चांगलं माहितीये. सांगतो सगळं सांगतो. नको 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 सांगूस. मी माझं शोधून काढीन. यात असेलच की फोटो. शिट. मला डाऊट होताच तू असं काहीतरी करणार म्हणून. याचा अर्थ माझा डाऊट करेक्ट आहे. कसला? यात फोटो आहे. हा 50-50. फोटो आहे पण तो बॅगेत नाहीये. वय झालंय तुझं आता, झेपत नाही तुला. ही डिटेक्टिव्हगिरी बंद करत. हो का? पण हे विसरू नकोस, तू ज्या कॉलेजमध्ये शिकत होतास त्याच कॉलेजची मी डीन होते. नाही शोधून काढलं ना त्या मुलीला, तर स्नेहलता श्रीखंडे नाव लावणार नाही मी. ओ हो. आजी, कुकरला किती शिट्टे द्यायचे आहेत? शिट्ट्याचं माहित नाही. रेस चालू झालीये. रेस? आजी आजी अगं हो. ओरडतेस कशाला? काय झालं? मला वाटलं तुम्ही बोलत असाल, खूप वर्षांनी भेटलात ना, म्हणून माझा आवाज तुम्हाला बोल, काय आहे? जेवण तयार आहे. तुम्ही येताय ना? अरे हो, बघ ना कधीपासून डोकं खाते. कधीपासून भूक लागली आहे. चल मी फ्रेश होतो, वाट पटकन चल. तुला काय करायचं ते करा, पण अशी पैस मी कधी हरत नाही, लक्षात आहे ना? हाँ बघूया ना. असं ही पुराने दोस्त और पुराने जख्म बहुत गहरे होते. फिल्मी. नाव सांगायला एवढं का रे फुटेज घेतोयस तू? आमच्यात स्वीट डिश जेवणानंतर असते. जा तयारी कर जेवायची. हो. इतक्या इझिली तुला जिंकू देणार नाही मी. तरी मी जिंकणारच. हाँ, पर जीतने का मजा तब है जब हार पक्की हो. हे असलं काहीतरी बोलायला लागलास ना, म्हणजे भूक लागलीये तुला. क्या बात आहे यार, बरोबर ओळखतेस. खरंच खूप भूक लागली. चल ना पटकन वाढ ना. काही फरक नाहीये तुझ्यात, होता तसाच आहेस. आणि तेच तर इम्पॉर्टंट आहे. हो. चल. याआधी आपल्या कॉलेजमध्ये फ्रेंडशिप, प्रेम वगैरे काहीच चालून घ्यायच्या नाहीत मोनिका मॅम. आणि आता तर कसला हँडसम बॉयफ्रेंड पटवलाय त्यांनी. Excited. Hi, my name is Vikrant. नाम तो सुना ही होगा. ओह
हाय सडू. आय मीन डॉक्टर विक्रांत देशमुख. आय एम मोनिका. मोनिका, I just want to say I love you. अरे मराठीमध्ये बोला ना. ऐकता त्या देवाला काहीच कळणार नाही. सगळं बाउन्सर चालेल. करेक्ट. हे असंच आणि एवढंच बोलू शकतो देवा. आय मीन बघा ना, मोनिका मॅम आणि विक्रांत सरांना इतकं कमाल इंग्लिश येतं आणि त्या देवाला काहीच इंग्लिश येत नाही आणि कळतही नाही. त्यामुळे ना त्या देवासमोर मुद्दामून इंग्लिश मध्येच बोलायला हवं. त्याला काहीच कळणार नाही आणि तो ना फक्त एवढंच करत राहील. हा हा काय काय बोललात डॉलीबाई? एवढंच करेल तो. What nonsense is this? तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? अरे कबीर, तुला काय झालं एवढं? म्हणजे आम्ही फक्त टिपी करतोय. तुला काय एवढा त्रास होतोय? चिल. राधा, अगं ऍटलीस्ट तुझ्याकडनं तरी हे बिहेवियर एक्सपेक्टेड नव्हतं मला. तुला राहायला जेव्हा जागा नव्हती तेव्हा मोनिका मॅमनी त्यांच्या घरी राहायला जागा दिली तुला. अगं नुसतं राहायला काय, तुझं जेवण खाणं स्टडी सगळं त्यांनी मॅनेज केलं आणि तू त्यांचीच मस्करी करतेस. अनबिलिव्हेबल राधा. अगं ऍटलीस्ट एक बाई म्हणून तरी त्यांचा रिस्पेक्ट कर. आणि काही झालं ना तरी ते आपल्या कॉलेजच्या डीन आहेत हे विसरू नका. इथे एक बाईच एका बाईचा रिस्पेक्ट करत नाहीये तर या बाकीच्यांकडनं काय एक्सपेक्ट करणार? देवावर तर ऑलरेडी राग आहेस तुझा, मग आता मोनिका मॅम वर पण. त्यांनी काय वाकडं केलंय ग तुझं? कबीर, हे बघ प्लीज चुकीचा अर्थ घेऊ नकोस. राधा प्लीज डोंट. मला ना समजावण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यापेक्षा ना स्वतःच जरा विचार कर, आपण काय बोलतोय, कसे वागतोय. कबीर, अरे पण तुला काय झालं एवढं चिडायला? राधा, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू यू. सारखं सारखं तेच तेच समजावून ना आता मलाच कंटाळा आलाय. यू गेट वेल सून. कबीर, कबीर, ह्याला काय झालं आता? वा वा, क्या बात आहे. आहा. विक्रांत, काय टेबलाशी बसून ढेकर? अगं काय, इतकी वर्ष मॅनर्सच्या नावाखाली ढेकर सुद्धा देता येत नव्हता. आपलं पोट भरलंय हे सांगायची पण लाज वाटायची. कसले मॅनर्स. हाच तर फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. अगदी भाषेपासून. हो ना, बघ ना, त्यांच्या इकडे नर्वस सिस्टम म्हणतात तर आपल्याकडे मज्जा संस्था. काय अगं बाई, असं पण असतं का? असंच असतं हे. जेवण झालं पिंकी? आता गोड काय देणार आहेस? गोडाचं काय? नाही म्हणजे तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. मी काहीच नाही बनवलंय गोडाचं. अगं, एवढा मोठा माणूस डॉक्टर विक्रांत देशमुख 15-16 वर्षांनी आपल्याकडे आलाय आणि तू गोड नाही केलंस? अगं बाई, माझ्या लक्षातच नाही आलं. मी बाहेरून काहीतरी मागवू का? हा, तू कशाला मागवतेस? हा देईल ना. मी, माझ्याकडे नाहीये काय गोड. अरे मगाशी म्हणालास ना जेवणानंतर स्वीट डिश. दे, दाखव फोटो. मला वाटतं त्या डायरी मध्ये असेल, नाही? अगं गोडाचं काय घेऊन बसलीस? आत्ता आलो. हे घे. ओ, तुझ्या आवडीचं गोड पान. विषय बदलण्यात पटाईत आहेस. खा खा, पान खा. खूप दिवसांनी असा मस्त जेवणाचा बेत झालाय, साधा सुधा. हो ना. काय चाललंय काही कळतच नाहीये. आईला कबीर दादा, तुम्ही या ना, या. किरण सर, तुम्ही इथे? अरे कबीर, अचानक आलास? काही काम होतं का? मॅम घरात नाहीयेत. नाही, मोनिका घरात नाहीये म्हणून विचारलं. ऍक्च्युली माझं त्यांच्याकडेच काम होतं, बट त्या घरी नाहीयेत तर ठीक आहे, नंतर येतो मी. वेट वेट वेट, मिस्टर कबीर. येस, कबीर. खूप अर्जंट काम होतं का? नाही, घरापर्यंत आलात म्हणून विचारतोय.
हो अर्जंट होतं बट एनिवे मॅम नाही तर जाऊ दे. अरे कबीर आलाच आहेस तर जेवून जा ना. पिंकी कबीर हो ना हो. कबीर दादा जेवून जा ना. कसं आहे ना ऍक्च्युली मी तुमच्या आवडीचं जेवण बनवणार होती पण